येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, ज्यामध्ये जवळपास 10 कोटी नागरिक महाराष्ट्रातले हे मतदान करणार आहेत आणि यापैकी 18 ते 19 वयोगट असलेले 9 मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत। कुठलीही गोष्ट माणूस जेव्हा पहिल्यांदा करतो तेव्हा त्याचा उत्साह वेगळाच असतो आणि याच उत्साहाबद्दल जेव्हा आम्ही तरुणांना विचारलं तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या बघूयात। So for the first time I was very excited for the vote because I was eligible to choose the candidate. So I felt very good, like I am also participating in our decision of country. So I was very excited about that. खूप प्राऊड फील झाला, कारण की एक लोकशाहीमध्ये मतदान करणं खूप गरजेचं असतं आणि पहिल्यांदा मतदान केल्यामुळे मी एक प्रतिनिधी निवडून देतोय, लोकशाहीमध्ये माझा एक सहभाग नोंदवतोय असं वाटतंय आणि त्यामुळे खूप भारी वाटलेलं पहिल्यांदा मतदान केलं। वो एक एक्साइटमेंट फील हो रहा था कि हम किसी को इलेक्ट करने जा रहे हैं और वो हमको हमारे देश की भविष्य, हमारे फैमिली, हमारे बच्चे के लिए काम करेंगे, तो बहुत ज़्यादा एक्साइटमेंट था। पहिल्यांदा वोट केलं होतं तेव्हा मोठी आनंदाची बातमी होती की माझ्या जीवनातला हा पहिला मतदानाचा हक्क आहे, ही एक पहिली बातमी आणि मी भारतीय नागरिक आहोत आणि जो माझा हक्क आहे वोट करण्याचा, मतदान करण्याचा, त्यामुळे मला पहिल्यांदा वोट करण्याचा खूप आनंद आणि उत्साह वाटला। पाहिलं, प्रत्येकाची एक खास आठवण आहे। 9 मतदारांनो, तुम्ही हा अनुभव घेण्यासाठी घराबाहेर कधी पडताय? यंदा तुम्ही मतदान करताय ना? आणि विशेष म्हणजे मतदान हा फक्त मौज मस्तीचा, आनंदाचा भाग नाहीये, ती आपली जबाबदारी आहे जी आपण प्रत्येकाने पार पाडली पाहिजे। मतदान हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो, त्यामुळे या उत्सवात तुम्ही एकट्याने कसे सहभागी होणार? सहकुटुंब, सहपरिवार या उत्सवात सामील व्हा आणि तुम्ही यंदा नक्की मतदान करा।